श्री स्वामी समर्थ. नित्याची उपासना सुरू करूया. अशी जर उपासना केली नित्याची तर 7 दिवसात आपलं एक पारायण पूर्ण होतं. तर सर्वप्रथम आपण स्वामी स्तवन म्हणूया. 3 अध्याय, स्वामींची आरती आणि ललकारी, एक वाणी जप. तर स्वामी स्तवनाला सुरुवात करूया. नाही जन्म नाही नाम, नाही कोणी माता पिता, प्रगटला अद्भुत सा ब्रह्मांडाचा हाच पिता. नाही कोणी गुरुवर, स्वयं हाची सूत्रधार, नवनाथी आदी नाती, अनाथाचा जगन्नाथ. नरदेह नरसिंह, प्रगटला तरुपोटी, नास्तिकाच्या कशुपाला, आस्तिकाची देण्या गती. कधी चाले पाण्यावरी, कधी धावे अद्दांतरी, यमा वाटे ज्याची भीती, योगेश्वर हाच यती. कधी जाई हिमाचली, कधी गिरी अरवली, कधी नर्मदेच्या काठी, कधी वसे भीमातटी. काली माता बोले संगे, बोले कन्याकुमारी, अन्नपूर्णा ज्याचे हाती, दत्त गुरु एकमुखी. भारताच्या कानोकानी, गेला स्वयं चिंतामणी, सुखी व्हावे सारे जन, ते धावे जनार्दन. प्रज्ञापुरी स्थिर झाला, मध्यमेच्या रवी प्रत, राजानोज करी भावे, स्वामी पद दंडवत. श्री स्वामी समर्थ. अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाची निर्गुणा, जय जयाची सनातना, जय जयाची अगहरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, सोहस्ते सेवा नित्य करती, जाणूनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयाशी, श्रवण करती दिवस निशी, हिरणी करादी शास्त्रज्ञासी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंब्रापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृती भाषा वेदांतावरी, करुणी लोका उपदेशती. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणले. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करती तेने अंतरी, नृपती बहुत सुखावी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जनसमस्त, सदा चर्चा वेदांतात, राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जनसांगती, कित्येक होती तयावेळी. पाहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्यानं होय निर्धार, ऐसे ऐकोनी स्थवर, येती राज हसले. मुख्य काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले स्तवरी बाहेरी, लोका बोलती हास्य उत्तरी, व्यर्थ तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदांत शास्त्रज्ञादी ज्ञान, याते काही असेना. ब्रह्मचारी बोलुनी, पातले आपले स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानले. नित्य नियम सारुनी, ब्रह्मचारी करती शयन, जवळ पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी, लोटल्या काही निशी, एक स्वप्न तयासी, चमत्कारी पडयले. आपल्या अंगावरी उच्चक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीत असे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयासी, त्याने धरुणी बुवांसी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैसे पडले. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नांशी, खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती येतेश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे,
तरी स्वप्नी देखुनी उच्चकासी, काय म्हणून भ्यालासी, जरी व्यथा भय मानितोषी, मग ब्रह्मपद जानसे कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागते कष्ट करणे, फुकाट हाता न येईचे. बुवा प्रति पटली खून, धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रून भरले नयन, कंठ झाला सदतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला पळूनी, ब्रह्मपद योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समस्त, सदा परिसोत्त भाविक भक्त, सप्तमाध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाची सुखधामा, जय जयाची परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरदार, त्याचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर, शंकरराव नामक. 6 लक्षांची जागिरी, तयाप्रती सकल सुखी अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अघात, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिनी, गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्नपाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा नैनेची रात्रंदिवस, चिंता तळे पोळले. केले कित्येक अनुष्ठाने, तैसेची ब्राह्मण संतर्पण, बहुत चाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणून या. विटले संसार सौख्याला, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुत वसू, ऐसे लोटले 3 मास, एक रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तो, तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दूरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान रंबले, पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तो. हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगराच्या नरनारी, कामधंदा करता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगत असे. कित्येक प्रातस्थान करुनी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी, जाती अति तोरिणी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृती कथा समस्त, सदा परिसुत्त प्रेमळ भक्त, अष्टमाध्याय गोडहा. श्री स्वामी चरण विदर अर्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, अष्टमाध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंबर गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैष्णवादिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक, दर्शना येती धावून. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठवास प्रत्यक्ष भासू लागले. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशित, आनंदवय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवेत, त्यात सुत्राबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तिचे मन, म्हणे मी इतके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करसी, तरी 10 सहस्त्र रुपयासी देईल सत्यवचने. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थुनी स्वामी प्रती, कार्य आपले करीन. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पिढी येतो. तरी आता कृपा करोनी मुक्त करावी व्याधीपासून, ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथून उठले. यवन मशान भूमीत आले ती राजत्वरित, एका नूतन खाचेत निजले छाती टाकोनी. सेवक करी शंकररावासी, म्हणती लीला करून यायसी, चुकवले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीराशी, आणि शेकनूर दर्ग्यासी एक कपणी चढवली.
मग काही दिवस लोटता स्वामी राजाज्ञापित बारीक वाटून निम्म पत्र 10 मिरी त्यात घालावी. हे घ्यावे हो औषध जेणे जाईल ब्रह्मसंबंध झाला स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणाची. प्रकृतीचा आराम पडला राव गेला सोनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंध सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटाशी घेऊनी स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यापासून रुपये देईल 10 शस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करतात. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा परिसुत भाविक भक्त 9वा अध्याय गोडहा. श्री स्वामी राज अर्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. आता एक माळ जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. आता आपण आरती घेऊया. पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती हरिहर संगे ब्रह्मदेव ही खेळे तव भाली स्वामी खेळे तव भाली पुनव हसते प्रसन्नतेने मुखचंद्राचे वरी लाजविती रविते जाला तव नयनांच्या ज्योती स्वामी नयनांच्या ज्योती सगुण रूपाने उन स्वामी स्वीकारा आरती पुण्यप्रद तव नाम असावे सदैव या ओटी स्वामी सदैव या ओटी श्वासा संगे स्पंदन व्हावे तुझेच जगजेती अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती स्वामी तव शक्ती सगुण रूपाने उन स्वामी स्वीकारा आरती
धर्माचरणे पावन व्हावे सदा असो संमती, स्वामी सदा असो संमती. सत्कर्माचा यज्ञ घडावा झिजूनिही यष्टी, सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊन मज हाती, स्वामी घेऊन मज हाती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारारती, अहंपणाचा लोप करुनी कृतार्थ जीवन करा, स्वामी कृतार्थ जीवन करा. पावन करुणी घ्यावे मजला तेजोमय भास्करा, अल्पची भिक्षा घालून स्वामी न्यावे मज संगती, स्वामी न्यावे मज संगती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारारती, पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती, स्वामी करण्यात आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारारती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारारती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारारती. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामिनी यतव शरणम, स्वामिनी यतव शरणम, स्वामिन यतव शरणम.